लावा उचलते तर काय तुम्हाला माझं खोटं वाटतंय बघा तुम्हाला तर नीट बोलते का बघा थांबायला होतो त्यांना फोन बघा तर गे लावा की त्याशिवाय कळत नाही ना माणसानं ज्यावेळी स्वतः डोळ्यानं माणूस बघतं तेव्हाच खरं वाटतं तवर खरं वाटत नाही माणसाला उचलते ना ताया बर बघू घे तुम्ही सगळेजण मला म्हणताय गबस आता तुम्ही बघा आता फोन तर लागलाय आता फोन लागलाय बघू आता हाय का रिंग 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 हॅलो कुठं आहे तुम्ही काय ताई इकडे आले त्या तारापूरला आले तुम्हाला हुडकत रडा लागल्या होत्या लेकर बाळ वाट बघते ती घरी हा केलाच नाही तुम्ही फोन केलाच नाहीये म्हणून तर म्हणतो मला काय माहित नव्हतं मी व्हिडिओ बघितलं तुमचं भांडण लय चालू आहे ते म्हणलं मग ताई तर घरी आले तर रडत होती असं तसं काय तुम्ही तर 4 शब्द सांगा त्यांना म्हणून काय काय नाही ती तिथं असली तर तुम्ही मला काय फोन करू नका तुम्हाला काय बोलायचं आहे नाही तुमच्या संग मी बोलेन हा पण तिच्या संग मला बोलायचं नाही तुम्ही पहिल्यांदा सांगितले की तिथं आली त्यामुळे काय तुम्ही मला फोनच करू नका ती तर नाही तिकडे गेली सवर्ण संग फोन ठेवला बा त्याने काय करायचं आता फोनच ठेवून टाक आता काय करावं तुम्हाला सांगतो मी जातो गाठ घेतो पहिल्यांदा कुठं विचारतो त्यांना त्यांच्यापाशी जातो समजावून नीट का सांगतो त्यांना तुम्ही गाठ घ्या आणि ज्या वेळेस गाठ घ्याचाल ती इथं आसपास कुठं जवळ नाही तर ती लांब गेलेला इथं कारण की कसं आहे माणसाचं चलंतरण लगेच कळतंय काय म्हणते माहितीये तुमच्या संग मी बोलू शकतो म्हणते तर फक्त ती जवळ असल्यामुळे फोन त्यामुळे तुम्ही जवळ असल्यामुळे फोन कट केला होता त्यांनी पण लय शान आहे ते हो काय करायचं तुम्ही किती पण फोन कट करावं माझ्या संग राहून द्या नीट बोलायचं त्यांच्या संग तर तुम्ही नीट बोला ती काय म्हणते ती काय नाही तेवढं तर ऐकून घ्या का सगळ्यांसंगच असं वागायचं माझ्या संग जे वागताय ते दुसऱ्या संग तसं वागू नका दुसऱ्यांना जरा चांगलं तोंडानं उसं बोला तुमच्यासाठी मी इथपर्यंत आली त्यांनी बोलवलं म्हणून मी इथपर्यंत आली मला काय याद लागलं नाही घरदार सोडून इथे यायला काय कुठं त्यांना तुमची माया आहे म्हणून त्यांनी इथं बरं बोलवलंय मला थांबा त्यांना एकदा बघू तरी पण फोन मी गेली म्हणा इथं नाही गेले ते म्हणा त्यांना घरी तुमच्या बोलवतो आले तर आले भाऊ हॅलो अहो ताई गेले तर म्हणलं 4 शब्द बोल चला नाही माझ्या संग तर हो का आपली मैत्री आहे अशी कडवर जर जावं अशी वाटत असेल तर ती तिथं जवळ असून तुम्ही गेली म्हणून सांगत असला माझ्या संग जर खोटं बोलत असला मला काय माहित आहे का नाही तुम्हाला काय आता माझा विश्वास नाही नाही अजिबात नाही मी तुम्हाला उद्या फोन करीन पण मला आता तुमच्या संग बिन ती संग बोलायची काही इच्छा नाही बर ठीक आहे तुम्ही कुठे सांगचाल नाही मी तिथे येतो नाही मी सांगणार नाही कुठं आहे ते हा मी अजून कोणाचाच फोन उचलला नाही तुमचा तेवढा फोन उचललाय आज आणि तुमच्या संग 2 गोष्टी बोललोय आणि मी आज तागायत कोणासंग बोललो नाही तुम्हाला म्हणजे लेकरा बाळाच काय वाटत नाही अहो माझी लेकर आहे ती मला लेकरांची तर लय ओढ आहे पण ती बायकानी नाही ना त्यामुळे घराचं तोंड घेऊ वाटत नाही मग इतके दिवस बर्फाच्या कसं काय केला तुम्ही थोडक्या कारणावरून तुम्ही भांडणं करताय आता कसं आहे प्रत्येकाच्या घरातल्या गोष्टी घरातच माहित असते त्या बाहेरच्याला सांगून चालतं का नाही बरोबर आहे पण काय आयुष्याला गाडा जाऊ द्यायचा नाही अहो मग ती तिला काय पाहिजे माझी काही चुकी नाही एक आज जर बाय असून गड्याची फोडली जर मदत घेत असेल आणि गड्याला म्हणत असेल तू माझ्या घराचा निघण तुझं तोंड तिकडं काळ कर माणूस घरात किती दिवस राहतो सांगतात टेन्शन काय असेल ती माणसाला त्रास मग आता ही गोष्ट काय करायचं तुम्ही समजून घेणार आहे नाही नाही आपण बोलू की त्याच्यावर पण मी तुम्हाला आज नाही फोन करणार उद्या करीन परवा करीन बरं ते आपण बोलू त्याने तिकडे गेले त्या मी त्यांनी आलं ना मग फोन लावतो एकदा उचला तुम्ही बोला त्यांचं थोडस नाही मी नाही बोलणार तुम्ही मला फोनच करू ना मी आता तुमचा फोनच उचलत नाही बरं उद्या लावलं तर उचललं नाही उद्या मी माझ्या मनानं तुम्हाला फोन करतो की बर मला ज्या वेळेस करू वाटत त्यावेळेस मी तुम्हाला फोन करतो सगळं बोलून निवांत तुमची गाठ बी घेतो 2-4 दिवसानं येतो घरी बर चालतंय चालतंय ठेवू आता हा
काय ऐकलं नाही ते दादा पण. काय ऐकण्या मनस्थिती दिसत नाही तुम्हाला. ते ऐकून घेत नाही तर तुमचा माझा तर जर आवाज ऐकला असता ना मागचा मोरचा न विचार करता त्यांनी मोबाईल कट केला असता म्हणून मी एक शब्द बोलली नाही. मला फक्त ऐकायचं होतं की ती कुठं आहे पण ती कळलं नाही शेवटी कुठं आहे कुठं सांगितलं नाही. नाही तर ती मग आता तुम्ही काय करा उद्याच्याला निवांत फोन करा आणि ती कुठं आहे कुठं नाही एवढी चौकशी करा. मला जर एकदा कळलं ना ती तिथं आहे मी स्वतः जाऊन तिथं आणते त्यांना. हं. मग कुणाचीच गरज नाही मी स्वतः जाऊन आणते. मग ती कसं आणायचं कसं नाही ती माझी मला माहिती आहे. पावसाला लागला सवर्ण आता वा. पावसाळा आला आतमध्ये. चला. काय ऐकलं नाही त्याला काय नाही ते दादा नुसतं. दादानं चांगला खेळ लावलाय ग. दादा तुम्हाला जर 4 पैसे कमी पडले तर हाय सवर्ण कोण घेऊन जा. हवं तुम्ही म्हणता हीच जास्त आहे मला पैशाची नाही तुमच्या सोबतीची सगळ्यांची गरज आहे कारण की ती जिथं आहे तिथनं मला घरी आणायचं आहे. पण ती ऐकून घ्यायचं काय नाही. त्यांनी फक्त एकच डोक्यात धरले मी त्यांच्या डोळ्यासमोर आली नाही पाहिजे. एवढा असा कसला राग आलाय नेमका. काय माहिती कसला राग आलाय आणि त्यांच्या डोक्यात काय शिरलंय कुणी काय घातलंय हीच कळ नाही ग. रागून भीक माग झाले त्यांना. ते कसं आहे वेळ निघून गेली की माणसाला कळतं. जोपर्यंत वेळ आपल्या हातात असते तोपर्यंत माणसाला कळत नाही. पण ह्या त्रास त्यांना होत नाही एवढा मला आणि माझ्या लेकरासनी त्रास होतो. या लेकरं मला थांबू देत नाही. ते कुठं आहे कुठं नाही बघ म्हणते. ती आई वडिलाकडे गेल्यावर तरी माणूस जास्त चिरडीला जातोय. मग मी जायचं कुठं विचारायचं बोलायचं कसं. हाय सवर्ण कशाला बे लागली. मी हाय हे एवढं तू हाय ग तू मस्त मला आधार देती साथ देती. पण सवर्ण कसं असते माहितीये का बापाला लेकाची गरज असते असतेच घे. बायकोला नवऱ्याची गरज असते. कारण की ती नातं असं आहे सांगू शकत नाही इतकं कसं नातं झालं ती. माहितीये ते पक्षाला पंख आल्यावर कशी लेकरं उडून जाते ती तसं बाप लेकराला पंख्याच्या आजूवर उडून गेलाय. लय बेकार काम झालंय मला पोर म्हणते मम्मी पप्पा कुठं असतील ही पावसाचे दिवस आहेत रोज नवीन काय ना काय येतंय ग डोक्यात. आणि बोलणारी सगळी असते ती त्यामुळे जास्त डोकं पेटून उठतंय. विचार वाईट येतात तर काय समजत नाही. चांगला निर्णय घेऊ का वाईट निर्णय घेऊ हे सुद्धा मला समज नाही. कुठल्या निर्णयावर ठामपणे उभं राहू हे सुद्धा कळ नाही. काय नाही काय कमी पडलं तर सांगा सवर्ण पुरवते काय अडचण नाही. पण येते घरी ते काय कुठं जात ग कुठं जरी गेलं तर शेवटी घरी तर यावंच लागणार आहे. कुठं तुम्ही कुठं पण जावा घरची वाट एक ना एक दिवशी धरावं लागणार आहे. राग काय कायम तुमचा राहणार नाही. आणि मग माझा तर तुम्ही ब्लॅकला टाकलाय नंबर माझ्या संग तर बोलत नाही तुम्ही. म्या काय वाईट केलं तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. म्या तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला एवढं तुमच्यासाठी एवढी आबदली एवढं कष्ट पाणी केलं हाडाचं माझ्या काढ केलं. म्या माझ्या जीवाचा विचार केला नाही पण तुमच्या परपंचासाठी म्या लय काय काय केलं. पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुमच्यासाठी सुद्धा म्या काय बोलूनच उपयोग नाही. एक दिवस मी माझ्या माहेरला जात नाही का तर माझी लेकरं बाळ माझी परिस्थिती नाजूक आहे. माझं घरात असं आहे म्हणून शुना मी सदर माझ्या परपंचाचा विचार केला आणि त्याच नवरा आज माझ्या विरोधात गेलाय. पण जास्त दिवस नसतं ते कुणीही असो कुणाच्याही घरात कुणीही भांडणं लावू द्या कुणीही आग लावू द्या कधी ती लावणारा आग सुखी राहत नसतो. एक ना एक दिवस आम्ही एक होईल. पण ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी ज्याने हे मजा केली त्याची मात्र मी पूर्ती जिरवणार.